आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता ह्यांचा काय डाव आहे? ह्या काही गप्प बसणार नाहीतच. शरूला तर काही अहो शरू कुठे आहे? शरू आणि अश्विन आपल्या आधी निघालेत ना, तरी अजून कसं नाही पोचले? अहो बोला ना, मी तुमच्याशी बोलतेय, काळजी वाटते म्हणून विचारते ना. कुठे आहे शरू? हाय, सॉरी, तिकडे पाणी भरायला खूप रांग होती ना, म्हणून जरा उशीर झाला. अहो ताई, आता आहो भिहो काही नको, चला एकत्र उभे राहा. तुमच्या दोघांच्याही पायावरती पाणी टाकायचं. चप्पल काढून घ्या. हा, ये साडीवर घे. गुरुजी बस. गुरुजी जाऊया का आता आत? आधीच लय वेळ झालाय. अहो अशी गडबड करू नका. लग्न झाल्यावर पहिल्यांदाच येताय देवळात जोडीनं, तर इथं बायकोला उचलून घेऊन पायऱ्या चढूनच देवदर्शन घ्यायची प्रथा आहे. गुरुजी ते समजा ठाव आहे मला, पर एक अडचण आहे बघा. आता काय झालं? तुम्ही दोघं आहात इथं. अहो होय, आम्ही दोघं आहोत तिथं, पर मी अक्षराला उचलून नाही घेऊ शकत बघा. नाही त्याचं काय आहे, माझ्या पाठीत जरा उसण भरली आहे ना, म्हणून म्हणलं मला माफ करा. आपण आज जी काय पूजा असेल ना ती करूया. असं होय? मग ठीक आहे, आपण आज जाऊ पूजा करायला. चला. मला सांग, तुझं आणि जिजूचं काही बिनसलंय का? त्यांचं वागणं काहीतरी वेगळंच वाटतंय मला. अगं शरू, असं काहीच नाहीये. सगळं छान चाललंय आमच्यात, आणि त्यांच्या पाठीत खरंच उसण भरलीये. बाकी काही नाही, नको काळजी करू. मला सांग, अश्विन कुठे आहे ग? कुठे दिसत नाहीये. अगं त्याचं काहीतरी अर्जंट काम होतंय म्हणून तो गोडाऊनला गेलाय. येईलच अर्ध्या तासात. चल आपण जाऊया. हा. नक्की कुठे गेलाय अश्विन? काय प्लॅन चाललाय त्याचा? कळायलाच हवं. होय, मी सांगते ते नीट ऐक, नाहीतर लगीन करायला गेला आणि शरात घालून आला असं व्हायला नको. एकदम फिल्मी स्टाईल व्हायला पाहिजे, एकदम अस्सल वाटलं पाहिजे. समद्यांनी असा धसका घेतला पाहिजे की नाही, मग बघच. अरे बघ, आता माझा पुढचा प्लॅन बी रेडी आहे. हा, गोदामात कोणी नसताना काय हो, तुम्ही माझं बोलणं चोरून ऐकताय बाई? हे बाई, मी कशाला तुझं बोलणं चोरून ऐकू? हा, आणि तुझं वायफळ बोलणं ऐकायला तुझ्या माग माग फिरायला माझ्याकडे येळ बी नाही. एवढी काम आहेत मला. कपडे वळात घालायला आले होते मी इकडे, कळतंय ना? व काय ग उर्वशी, थोडं चोरून बोलण्यासारखं तुझ्याकडे तरी काय आहे काय? मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होते. मैत्रिणीशी बोलत होती ना, मग एवढी चिरफाड कशाला? मी कशाला चिरफाड करू? तुम्ही अचानक आले ना म्हणून बोलले मी. अगं म्या त्या रमाच्या मागे आले होते, तिने अर्धवट कामं ठेवली आहेत, ती कामं पूर्ण करायची आहेत मला, म्हणून आले होते. नाही
जा इकडून. कुठं तरी पाणी मुरतंय, काहीतरी शिजतंय उर्वशीच्या मनात, पण नेमकं काय? एकदम शांत आणि विधिवत पूजा झाली. मनाला प्रसन्न वाटलं असेल तुम्हाला. वसुंधरा मॅडमना आठवणीने सांगा अगदी छान पूजा झाली म्हणून. हो. देवा, जे काही सुरू आहे त्याचा मागमूसच लागत नाहीये. कुठे कोण कसा घात करेल काही सांगता येत नाहीये. आजवर कधी खचले नाहीये. जिथे माझ्या जीवावर येईल तिथे मी मागे हटणार नाही. पण माझ्या शरूला आणि सुंदर नामी काही झालं तर उद्ध्वस्त होईन मी. त्यांना सुरक्षित ठेव. देवा, अश्विन बद्दलचे गैरसमज अक्षराच्या मनातून लवकर दूर होऊ दे. देवा, अश्विनचं खरं रूप यांना लवकर कळू देत. वा, दोघेही एकत्रच नंदीकडे काहीतरी मागताय म्हणजे नंदी तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. काय हवंय ते एकमेकांनाही सांगा, म्हणजे पुढच्या वेळी नंदीला मागायची गरज नाही पडणार ना. अश्विनचा अजूनही पत्ता नाहीये. काय चाललंय हे? इथे असलेल्या आजूबाजूच्या लोकांकडून काही धोका तर नसेल? मला एक सांगा, तुम्ही ताईची कुठली इच्छा पूर्ण केली नाहीये का? म्हणजे म्हणजे मगापासून बघतीये मी तिला, इकडे तिकडे बघतीये, तोंड फिरवतीये. अगं ती तोंड कशाला फिरवल? आणि खरंच तिनं माझ्याकडे काय बी मागितलं नाही. तुला उगी शंका येते बघ. नाही नाही नाही, मी तिला चांगलंच ओळखते. काहीतरी नक्की बी नसलं. अगं बाई, खरंच असं काय नाही आहे. तू थांब, मी तुझ्या समोरच तिला विचारतो. थांब. अक्षरा, ही शर्वरी बघ काय म्हणती आहे. तू माझ्याकडे काहीतरी मागितलं आहेस आणि म्या ते पूर्ण केलं नाही म्हणून तू माझ्यापासून तोंड फिरवती आहेस. आता तूच सांग, मी तुझी कुठली इच्छा पूर्ण केली नाही? अहो, असं काहीच नाहीये. अगं अक्षरा, कशाला लपवती आहेस? सांगून टाकी तिला खरं खरं. अहो पण थांब, मीच सांगतो तिला समज. अहो, अगं त्यात का लपवायचं? शर्वरी आपलीच आहे. थांब, मॅच सांगतो तिला. अगं शर्वरी, आमच्या बायकोनं इकडे येताना वाटेत माझ्याकडे गजरा मागितला होता.